एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळी कामं आवरलं, जेवण, नाश्ता, भांडी, लादी सगळं क्लिनिंगची कामं आवरली आणि नंतर ब्लॉग चालू केला. आम्ही चाललेलो ॲक्च्युअलमध्ये खाली चाललेलो, कारण का थोडंसं सामान ग्रोसरी घ्यायची होती, त्याच्यामुळे जायचं होतं खाली. पिल्लूला रेडी केलेली मस्तपैकी. आज त्याची हेअरस्टाईल मला इतकी क्यूट वाटली ना. मस्त ते क्लिप असतात ना छोटे छोटे, ते लावलेले तिला आणि एकदम क्यूट दिसत होते ते. तिला मी बोलत होती की तुझे शूज घे, नुसती शूज करत होती, पण काय शूज तिने घेतले नाही. तिला ना बाहेर जाण्याची एक्साइटमेंट इतकी असते ना की तिला बाईक राईड आहे ना ती खूप आवडते. म्हणजे असं कुठलंही व्हेइकल असून दे ते तिला आवडतं एन्जॉय करायला, आणि खाली जायला तर भयंकर आवडतं. प्रत्येक मुलाला आवडतं, कारण का घरात कोणाला नाही आवडत. इवन मी कधी दिवा वगैरे लावते ना संध्याकाळी बाहेर, सो ती वाटच बघत असते की ही दरवाजा कधी ओपन करते आणि मी जाते. जसा दिवा लावायला मी दरवाजा ओपन केला की पिल्लू आमची लगेच बाहेर जाते. सो इथे तिला शूज वगैरे घातले मस्तपैकी. आता सामान घ्यायचं आहे बाहेर, तो बॅग वगैरे आहे ते पण घेते पटपट, आणि आम्ही आता निघू. थोडंसं आम्ही असं 3-4च्या दरम्यान निघालेलो, कारण का लवकर का निघालो, आज सॅटर्डे असल्या कारणाने ना थोडीशी रश असते मार्केटमध्ये. मार्केट भरतो सॅटर्डेचा, त्याच्यामुळे म्हटलं लवकर जावं. नंतर मग खूप सारी डस्ट वगैरे असते तिकडे. मग त्या डस्टमध्ये ना पिल्लूला परत सर्दी होऊन जाते, आणि पिल्लूला ना परत एकदम व्हायरल सर्दी बोलतात ना, अगदी नॉर्मल तशी तिला सर्दी परत झाली. तुम्हाला ते तिच्या डोळ्यावरून वगैरे समजतच असेल. आणि डोळा म्हणाल ना तिचा, जिथे लागलेला ना खेळता खेळता तिथे कमी ते बरं होत आलं, पण जिथे टॉय लागलेला ना ते एवढं अजून ठीक नाही झालं. आणि खालून आलो, थोडंसं सामान वगैरे आणलं घरचं, आणि पिल्लूला बॉल आणला हा डीमार्टमधून. हार्डली किती 50 का किती तरी रुपीजला होता. सॉफ्ट आहे, थर्मोकॉल टाईप असतो ना त्यामध्ये, म्हणजे असं तिने कुठेही मारलं ना तरी ते फुटणार नाही कुठली वस्तू. मोस्टली करून TV, कारण का TV वरती सध्या तिचा हात पोचतो, सो ती भीती असते. नंतर मग दीपक गेला खाली मंदिरमध्ये आंघोळ वगैरे करून, आणि नंतर मग मी जेवणाची तयारी केलेली. पटपट म्हटलं जेवण वगैरे आवरून घेईन, नंतर मग पिल्लूसोबत खेळता येईल आणि मग दोघं पण बोर होणार नाहीत, मग आपण खेळूया असं ठरवलेलं. सो पटकन आहे ते जेवण वगैरे केलं. कांदा टोमॅटो परतून घेतला, कारण का पनीरची भाजी करायची होती. तितक्यात पिल्लू थोडीशी रडायला लागली. मग तिला झोपवलं, कारण की तिची झोप झाली नव्हती. तिला झोपवलं कसं तरी पटकन. आता हे थंड झालं की पटकन ग्राइंड करून घेईल. तोपर्यंत हे कोथिंबीर वगैरे आणलेलं मसाला तो साफ करून घेते. आधी जेव्हा कोथिंबीर महाग होती तेव्हा एवढी कोथिंबीर भेटायची नाही, आणि आता कोथिंबीर स्वस्त झाली तर भरपूर सारी कोथिंबीर भेटते, पण भाज्या खूप महाग झाल्या. आणि आता मी करते पनीरची भाजी.
चल आओ मीना, आओ मीना, सुपर सीना, बिग बॉय, लेजी गर्ल, आओ मीना, सुपर सीना, बिग बॉय, लेजी गर्ल, स्टॅच्यू, स्टॅच्यू, तू कर स्टॅच्यू, तू कर स्टॅच्यू कर ना. आओ मीना, सुपर सीना, बिग बॉय, लेजी गर्ल, आओ मीना, सुपर सीना, बिग बॉय, चेचू, तू कर चेचू कर, चेचू, 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 चेचू. आता इथे इथे नाच रे मोरा, इथे इथे नाच रे मोरा, चारा खा, पाणी पी, पिल्लूला घेऊन उडून जा. पिल्लू हे बा, पिल्लू कावळा बुड चिमणी बुड, कावडा उड. हे बा पिल्लू, ए आपण दोघं पिल्लू हे बा, कावडा उड, चिमणी उड. उड. एक तर मी बोलतोय तर तू बोल. कावडा उड, मोर उड, मोर उडतो, माग उडतो, कबूतर उड, टीव्ही उड, म्हैस उड, पिल्लू उड, बटरफ्लाय उड, मुंगी उड, बाईक उड, फोन उड, पिऊ उड, ईगल उड. एवढं लेट काय करते? मी कर एवढं लेट काय? कावळा उड, चिमणी उड, कबूतर उड, चाऊ म्याऊ, कोणाला खाऊ, पिल्लूला खाऊ की. बरं चला चाऊ म्याऊ, चाव मग चला चाऊ म्याऊ. अगे माझा पण पकड. चाऊ म्याऊ, कोणाला खाऊ, पिल्लूला खाऊ की. जे माझ्या लहानपणीचे गेम होते ना, जसे की आओ मीना, कावळा उड, चिमणी उड, हे पण मी पिल्लूला शिकवलं आहे आणि मस्तपैकी खेळते. तिला आओ मीना वगैरे माहिती आहे. तिला जर बोललं ना चला आओ मीना खेळूया तर बरोबर, म्हणजे तिला ते स्टेप येत नाही पण तिला माहिती आहे की टाळी मारायची क्लॅप करायचा, टाळी मारायची क्लॅप करायचा, तेवढं ती बरोबर करते. आणि स्टॅच्यू हे तिला अगदी आवर्जून बोलायला आवडतं की स्टॅच्यू. सो थोडंसं खेळलो, मजाक मस्ती झाली, पिल्लूला भरवलं, मी पण जेवून घेतलं तिच्यानंतर आणि मग नंतर पटकन गॅस वगैरे धुवून घेतला. गॅसवरती तडका वगैरे आपण मारतो तेव्हा सांडूनच जातं आणि मोस्टली करून माझ्याकडे ना सॅटर्डे संडे 2 टाईम जेवण बनतं आणि जेव्हा दीपकचं वर्किंग असतं तेव्हा फक्त सकाळचं जेवण बनतं, म्हणजे दुपारी जेवण बनतं आणि तेच आम्ही रात्री खातो. डबल नाही बनवत, कारण का दीपक सहसा सकाळी ब्रेकफास्ट केला ना तर दुपारी तो हार्डली जेवतो, कधी असं म्हणजे जेवला तर जेवतो, ते पण एक चपाती खातो. मग एक चपातीसाठी परत दुसरी भाजी करा, परत रात्रीसाठी दुसरी भाजी करा आणि पिल्लूचा उठायचा टायमिंग आणि जेवण करायचा टायमिंग, त्याचा जायचा टायमिंग ना कधी कधी असं मॅच होऊन जातो. मग ते सगळं ना हे होऊन जातं, म्हणजे तो त्याच्या गडबडीत असतो, मी माझ्या गडबडीत असते, टिफिन पॅक करा, हे करा, पिल्लूला मध्ये भरवायचं असतं, पिल्लूला पॅम्पर करायचं असतं, त्याच्यामुळे ना मग मी एकच टाईम जेवण बनवते आणि ते बरं पडतं. जास्त खटपट पण नाही करावी लागत की काय भाजी करायची काय नाही, फक्त टेन्शन येतं ना ते पिल्लूचं येतं. दुपारचं तिथे सॉर्ट होऊन जातं, आमची जी भाजी असते ती खाऊन जाते डाळ भातासोबत, पण रात्री काय करायचं ना पिल्लूसाठी हे माइंडमध्ये खूप विचार येत असतात. आणि पिल्लूचं असं आहे ना की तिला आहे ना हल्ली आहे ना डाळ भात जरा पण नाही आवडत. जर तिला डाळ भात दिसलं की ती लगेच पळ काढते, जिथून म्हणजे जिथे तिला रस्ता दिसेल ना तिथे पाठी पळते. मग तिला आहे ना जबरदस्ती भरवावं लागतं की बाबा खा, बाबा घे. मग तिला थोडंसं कधी कधी ऑमलेट करावं लागतं किंवा असं पोळा करावा लागतो डाळ भातासोबत, तेव्हा मग ती कुठे खाते. नाही तर मग खिचडीमध्ये अशी व्हरायटी करावी लागतात मला, मसूरची खिचडी, मूगची खिचडी, मटकीची खिचडी, मिक्स डाळ, हे त्या असं वेगवेगळं करावं लागतं, तेव्हा कुठे ना मग ती खाते. आणि गॅस म्हणाल ना तर मी आठवड्यात ना
2दा असं डीप क्लीन करते, नाहीतर मी नुसता वाईप करून घेते. कारण का नाही जमत मला असं एवढं. तुम्हाला तर माहितीच असेल, तुमच्याकडे जर बेबी असेल, आणि मोस्टली करून माझे जे सबस्क्रायबर आहेत ते न्यू मॉमी किंवा त्यांना छोटे बेबी आहेत, त्यांना तेच आहेत. सो त्यांना माहिती असेल की आपल्याला एवढा टाईम नसतो एकदम डीप क्लीन करायला. सो पटकन गॅस वगैरे क्लीन केला आणि आता मला बेडरूम आवरायचा होता. रात्रीचे कपडे होते ते काढले. पिल्लूनी शू केलेली बेडशीटवर, सो ती चेंज करत होती. आणि ती बघा, तिला आलेली झोप, तर ती आहे ना ती शूची मॅट घेऊन कशी फिरते. मला ती लिटरली देत होती की घे, बेडवर टाक आणि मला झोपव. म्हणजे तिला कसं कळतं बघा. म्हणजे मी आहे ना हे पहिल्यांदा बघितलं. म्हणजे मला क्लिक नाही झालं की ही काय बोलते. नंतर मला कळलं की ती काय बोलते. आणि मला कमेंट आलेली की पिल्लूसाठी कुठले प्रोडक्ट वापरतात. सो हे आहे मिमीचं बॉडी लोशन. हे मी तिच्यासाठी यूज करते. मस्त आहे, अगदी स्मेल पण मस्त येतो, अगदी सॉफ्ट पण आहे. आणि जे पिल्लूला तोंडावरती व्हाईट स्पॉट उठलेले ना, ते ह्याच्यानेच कमी झाले. तिची ड्राय स्किन होती त्याच्यामुळे. हे आहे जॉन्सन्स बेबीचं हेअर ऑइल आहे मसाज, ते यूज करते. आणि ह्या पावडर आहेत ज्या की आपण फेसला किंवा बॉडीला यूज करतो. ही ममाची आहे आणि दुसरी आहे हिमालयाची. मला ममाची एवढी आवडली नाही, ती एकदम अशी बोलतात ना थोडीशी खरखरीत आहे. आणि जी हिमालयाची ती एकदम सॉफ्ट आहे. आणि ही आहे पिल्लूची टूथपेस्ट. पिल्लूला मी ब्रश वगैरे चालू केले अगदी म्हणजे तुम्ही 1.5 वर्षाची असल्यापासून समजा मी चालू केले. ममाचं आहे. आणि हा आहे शॅम्पू, हा पण ममाचा शॅम्पू आहे. आणि हे लिप बाम आहे, ममाचं लिप बाम आहे. आता थंडी आहे त्याच्यामुळे मी यूज करते. आणि हा ब्रश आहे आणि हे टंग क्लीनर आणि ब्रश आहे. मी पहिलं हे छोटं आहे ना आपल्या फिंगर्समध्ये घालतात ह्याच्यानी करायची, तिला त्याची सवय लावली. नंतर मी ह्या ब्रशनी, म्हणजे दोन्ही मी असं यूज करते. तिला ज्याच्याने कम्फर्टनेस असतो ना त्याच्याने मी तिला यूज करते. 2 टाईम तिचा ब्रश होतो, एक सकाळी आणि एक रात्री. आणि ह्याच्यामध्ये मी हे टूथब्रश ठेवते. आणि जो हिमालयाचा साबण आहे ना तो यूज करते, संपलेला नेमका आज. आणि सो आणलेला म्हटलं तुम्हाला तेच. आणि हे सारे असे सगळे आहेत ते पिल्लूसाठी मी यूज करते. बाकी काही असं ॲडिशनल यूज करत नाही. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर